ऊसाचं बघितलं झालं तर ऊस हे पीक आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे. ऊस या पिकाला साधारणतः एक 12 महिन्यापासून ते 18 महिन्याचा कालावधी लागतो पूर्ण त्याची लाईफ सायकल किंवा त्याचं जीवनचक्र संपूर्ण होण्यासाठी. या 12 ते 18 महिन्याच्या कालावधीत सगळ्यात जास्त अन्नद्रव्याची गरज कुठल्या पिकाला असेल कॅश क्रॉप मध्ये, तर ती सगळ्यात जास्त ऊस या पिकाला आहे. ऊस हे पीक असं आहे जे सगळ्यात जास्त मातीमधील न्यूट्रिशन जे काय आहे ते सगळ्यात जास्त अब्सॉर्ब करण्याचं अगर कोणतं पीक असेल तर ते म्हणजे आपलं ऊस. या ऊस पिकाबद्दल आणखीन माहिती सांगायचं झालं तर ऊस हा आपल्याकडं 12 महिने घेतला जातो. त्यात मेन 3 कालावधी यामध्ये घेतले जातात. एक असतो आपला सुरू, दुसरा असतो आडसाळी आणि तिसरा असतो आपला प्री सीझन. अशा 3 कालावधीमध्ये आपलं ऊसाचं उत्पादन या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. काहींच्या लागवडी आता आडसाळीच्या जर बघितलं आपण जुलैच्या आसपास किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 15 या लागणी झालेल्या आहेत. काहींच्या होतात ते, काही भागामध्ये उशिरा लागणी होतात ते, सप्टेंबर मध्ये सुद्धा काही भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या लागणी चालू होतात ते. तर अशा ज्या काही ऊसाबद्दल जर माहिती घेत आहोत तर या ऊसाबद्दल सगळ्यात महत्वाचे पॉईंट काय, हा ऊस जो आहे तो आपल्या भारतातला सगळ्यात महत्वाचा कॅश क्रॉप आहे. याचं प्रोडक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केलं जातं. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, छत्तीसगड असेल. एक फिक्स हमी भाव सरकारकडनं या ऊसासाठी दिलेला आहे. एक फिक्स रक्कम आपल्याला या ऊसामध्ये गॅरंटेड मिळते. तुम्ही जेव्हा कुठलंही धान्य पीक घेता त्या धान्य पिकामधनं मला कदाचित काही हमी भाव मिळणार नाही, तरकारीमधनं कदाचित मला काही हमी भाव मिळणार नाही, पण ऊस एक असं पीक आहे ज्यामध्ये तुम्हाला 100% हमी भाव हा दिलाच जातो. तुमचे सगळेच्या सगळे पैसे या ठिकाणी वसूल होतात. वन टाइम कॅश आपल्या हातात येतं. असं आहे का आपण ऊस दर 3 महिन्याला तोडून बाजारात विकतो का, नाही. आपण एक 12 महिन्यानंतर 18 महिन्यापर्यंत जेव्हा ऊस एकदाच हार्वेस्ट करून एकदाच आपण कारखान्याला नेऊन घालतो, एकदाच आपल्या हातात कॅश येते. त्यामुळे परवडणारं पीक आहे. वन टाइम कॅश आपल्याला हातात येते. ऊसामध्ये जर बघायचं झालं, ऊसामध्ये बाकीच्या पिकांमध्ये जास्त कामं करावे लागतात त्या कंपॅरिझन मध्ये ऊसामध्ये कामं ही बघायला गेली तर थोडीशी कमी आहेत. म्हणजे जेवढी कामं आपण फळबागामध्ये करतो, जेवढी कामं आपण अदर तरकारी पिकांमध्ये करतो, तेवढी कामं आपल्याला ऊसामध्ये करावायला लागत नाही. त्यामुळे काही भागात म्हणलं जातं ऊस हे कदाचित आळशी माणसाचं पण पीक आहे, पण असं नाहीये. याला सुद्धा जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन हे मिळू शकतं. पण कम्पॅरेटिव्हली यामध्ये कमी वेळ आणि कमी ऑपरेशन्स या ऊसामध्ये करावे लागतात. त्या पाठोपाठ जर बघायला झालं तर इन्सेक्ट पेस्टचा अटॅक हा जास्त कम्पॅरेटिव्हली, म्हणजे अदर फळबागाला जेवढा आपण खर्च करतो किंवा डाळिंब असेल, आपलं आंबा असेल किंवा आपली संत्रा असेल, यामध्ये जेवढे कीटकनाशक, द्राक्ष असेल यामध्ये जेवढी कीटकनाशक, बुरशीनाशक आपण फवारतो तेवढी फवारायची गरज ऊसामध्ये नसते. त्यामुळे ऊसामध्ये हा फवारणीचा खर्च पण कमी असतो आणि कम्पॅरेटिव्हली तुमचे ऑपरेशन्स पण कमी असतात. पण जेव्हा आपण ऊसाबद्दल बोलतो, ऊस शेतकऱ्याबद्दल बोलतो, तर सगळ्यात महत्वाचं बघायचं झालं तर शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं. बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जेव्हा तुम्ही शेती करतात ही बिझनेस अँगलने तुम्ही केली पाहिजे. आणि बिझनेस अँगल मध्ये जर तुम्ही शेती करत असाल, तुमचं कुठलं ना कुठलं गोल पाहिजे. जेव्हा आपण या ऊस पिकाबद्दल बोलतो, जर तुम्ही तुमच्या ऊस पिकाचं सुद्धा एक गोल ठरवलं नाही तर तुम्ही जे उत्पादन पाहिजे ते उत्पादन घेऊ शकत नाही. तुमचं प्रत्येक वर्षी जर तुम्ही ऊस करत असाल तर तुमचं गोल पाहिजे, या वर्षी मी अमुक अमुक ऊस घेणार, या वर्षी अमुक अमुक ऊस घेणार. तर तुमचा जो काही ऊसाचा आहे तो गोल तुम्ही निश्चित केला पाहिजे. तो गोल पुढे ठेवूनच तुम्हाला जो काही खर्च करायचा, जी काही औषधं वापरायची ती तो गोल समोर ठेवूनच केली पाहिजे. तर ऍव्हरेज जर बघितलं तर प्रत्येक ऊस करणाऱ्या ऍव्हरेज बनतोय मी, काही ठिकाणी जास्त पण येतं, काही ठिकाणी कमी पण येतं, पण ऍव्हरेज जर आपण बघतोय तर काही ऊस फार्मर शेतकऱ्यांचं आपलं ड्रीम असतं एकरी माझं 100 टन ऊस निघालाच पाहिजे, एकरी 100 टन हे माझं ऍव्हरेज आलंच पाहिजे. हे प्रत्येक ऊस पीक लागवणाऱ्या शेतकऱ्याचं एक ड्रीम असतं, स्वप्न असतं की या वर्षी माझा ऊस 100 टनच्या पार गेला पाहिजे किंवा 100 टनाच्या जवळ गेला पाहिजे. तर हे ड्रीम समोर ठेवूनच आपण ऊसाची लागवड केली पाहिजे आणि त्यानुसार आपले जो काही खर्च असेल त्यानुसार आपले जे काही ऑपरेशन्स असतील ते ऑपरेशन्स आपण या ऊस पिकामध्ये केले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा आपण ऊस या पिकाबद्दल म्हणतो, जसं की मी या ठिकाणी फोटो दाखवले, आपल्याकडे 100 टन निघतो का? 100% निघतो. 100 टन 100% निघतो, पण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर. पण काही असतं, काही ठिकाणी काय असतात, शेतकरी आता काही काळानुसार आळशी होत चाललेले आहेत.
जे लक्ष द्यायला पाहिजे, जे प्रॉपर मॅनेजमेंट करायला पाहिजे, ते प्रॉपर मॅनेजमेंट न केल्यामुळे त्यांचं ऍव्हरेज हे 100% निघत नाही. शेतकऱ्यांचं खूप सारे मिसकन्सेप्शन आता आपल्याला बघायला मिळतं. सगळ्यात पहिलं मिसकन्सेप्शन, मी जर जास्त खर्च केला तर मला जास्त उत्पादन मिळेल. असं बिलकुल नाही. तुम्ही व्यवस्थित खर्च करा, व्यवस्थित मॅनेजमेंट करा, तुम्हाला जास्त उत्पादन मिळेल. नुसता जास्त खर्च करून महागडी औषध वापरून जास्त खतं घालून तुमच्या ऊसाचं उत्पादन निघणार नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऊस नाही तर अदर पिकांमध्ये लोक जास्तीत जास्त व्हरायटीवर डिपेंड राहतात. म्हणजे ऊसाची व्हरायटी कोणती, बरोबर आहे की नाही? व्हरायटीवर काही अवलंबून नाही. तुमचं जे काय अवलंबून आहे ते तुमच्या मातीवर अवलंबून आहे, तुम्ही करणाऱ्या प्रॅक्टिसेसवर अवलंबून आहे. तुम्ही कुठलीही व्हरायटी व्हावा, शास्त्रज्ञांनी व्हरायटी डेव्हलप केलाच उत्पादन देण्यासाठी. आपण आपल्या मॅनेजमेंटवर जास्त फोकस केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. मग आपल्याला जर आपलं एकरी 100 टन ऊस काढायचं तर काय केलं पाहिजे भाऊ? नेमकं काय सूत्र आहे या 100 टन ऊसाचं? तर ते सूत्र आहे, त्याला पंचसूत्री कार्यक्रम असं म्हणतात. तर 5 ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही कराल तर 100% तुमचा 100 टन ऊस निघण्यास कोणी तुम्हाला अडवू शकत नाही. 5 मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसवर आपण फोकस केला तर आपलं 100% ऊस त्या ठिकाणी निघू शकतो. सगळ्यात पहिली मॅनेजमेंट प्रॅक्टिस म्हणजे काय? तुमची सॉइल फर्टिलिटी, मातीची उगवण क्षमता, याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. दुसरं, तुमची लागवडीची पद्धत, लागवडीचा हंगाम, हे सुद्धा यामध्ये डिपेंड करतं. आपल्याला माहिती आहे अडसाळीमध्ये उत्पादन जास्त निघतं, सुरूमध्ये कमी निघतं. आता प्रत्येक कांड्यानुसार पण ते ऊसाचं उत्पादन अवलंबून असतं. हे मी पुढे एक्सप्लेन करतो. प्लांटेशन मेथड काय, तुमचं फर्टिलायझर ऍप्लिकेशन काय, तुमचं खत व्यवस्थापन कसं आहे, ते सुद्धा या ऊसा पिकामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. जर नुसते जास्तीची खतं घालून पण फायदा होत नाही. तुम्ही पहिले सॉइल रिपोर्ट चेक केला पाहिजे. सॉइल रिपोर्ट मध्ये तुमच्या मातीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती, पालाश किती, याचं कॅल्क्युलेट करून सुद्धा तुम्ही खताची मात्रा त्या पिकामध्ये घातली पाहिजे. उगाच एखाद्याने शेड्यूल लिहून दिलंय की यावेळी अमुक अमुक डोस गेलाच पाहिजे, यावेळेस अमुक अमुक डोस गेला पाहिजे, त्याच्यावर डिपेंड राहू नका. प्रत्येक पिकामध्ये, प्रत्येक प्लॉट मध्ये व्हॅरिएशन्स असतात, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय, आजकाल बाजारात एक सगळ्यात मोठा एक ट्रेंड निघलाय की आम्हाला शेड्यूल द्या, शेड्यूल द्या, शेड्यूल द्या. शेड्यूल हे सगळं मिथ आहे. तुम्ही प्रत्येकाचा प्लॉट वेगळा आहे. याचाच एक ताजं एक्झाम्पल घ्या. तुम्ही मातीचा उतारा जेव्हा काढताय, एका प्लॉट तुमच्याच 2 एकर समजा क्षेत्र आहे, एका प्लॉटचा मातीचा उतारा वेगळा निघतो, दुसऱ्या प्लॉटचा मातीचा उतारा वेगळा निघतो. का? तर व्हॅरिएशन्स त्यामध्ये असतात, पिकामध्ये व्हॅरिएशन्स असतात, लोकेशन्स नुसार व्हॅरिएशन्स असतात. तर त्यामुळं शेड्यूल हा प्रकार पहिले तुम्ही डोक्यातून काढून टाकला पाहिजे. शेड्यूल असावं का असावं, पण ते तुमच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसच असावं. कुठलाही एखादा शेतकरी फॉलो करतोय तेच शेड्यूल मी माझ्या शेतात फॉलो केलं तर माझं एकरी 100 टन निघेल असं बिलकुल नाही. तुमच्या मातीची गरज काय, तुमच्या पिकाची कीड व्यवस्थापन असेल, रोग व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणखीन काय, तुमच्या पाण्याची मात्रा, तुम्ही पाणी किती व्यवस्थित त्या पिकाला देता. आणि लास्टला येतं तुमचं प्लांट प्रोटेक्शन, म्हणजे काय, तुमचं ओव्हरऑल हुमणीचं नियंत्रण असेल, तुमचा ऊसावर जो काही रोग येतो त्या रोगाचं नियंत्रण असेल. तर या 5 कार्यक्रमामध्ये आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं पाहिजे. पण शेतकरी मित्रांनो, हे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस काही नवीन आहेत का? आपल्याला बिलकुल नाही. हे मॅनेजमेंट प्रॅक्टिस आपण पिढ्याने पिढ्या करत आलोय. पण आपल्याकडनं मिस काय होतं या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये, आपला जास्त वेळ हा आपला जातोय फर्टिलायझर ऍप्लिकेशन मध्ये, नंतर जातोय पाणी व्यवस्थापन मध्ये, आणि नंतर जातोय कीड नियंत्रणामध्ये. मित्रांनो, हे जे काय फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा कीड व्यवस्थापन असेल, हे फक्त 20% महत्वाचं आहे. किती टक्के? 20%. 80% महत्वाचं काय, तर 80% महत्वाचं आहे तुमचं सॉइल फर्टिलिटी आणि तुमची लागवडीची पद्धत. या दोन प्रॅक्टिसेस मध्ये तुमचं 80% गणित त्या ठिकाणी बसलेलं आहे. आणि उरलेलं 20% गणित आहे तुमचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आणि तिसरं आहे तुमचं कीड आणि रोग व्यवस्थापन. तुम्हाला जास्त फोकस कुठे करायचा? तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे तुमच्या मातीच्या उपजाऊ क्षमतेवर, तुमच्या लागवडीच्या पद्धतीवर. या 2 मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस मध्ये 80% ऊसाचा रिझल्ट त्या ठिकाणी डिपेंड आहे. आपलं होतं उलट. आपण काय करतो, 80% वेळ आपला खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापनवर जातो. पण आपला 80% वेळ हा तुमची मातीची उगवण क्षमता वाढवणं, मातीला चांगलं करणं, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमच्या लागवडीच्या पद्धती, यामध्ये तुमचा 80% वेळ त्या ठिकाणी गेला पाहिजे. तर जास्तीत जास्त फोकस कशावर करायचा आहे? 80% फोकस करायचा आहे तुमच्या मातीची उगवण क्षमता आणि तुमचं प्लांटेशन मेथड, म्हणजे तुमची लागवड
पद्धत, या दोन पद्धतीमध्ये 80% गणित, 80% रिझल्ट तुमचा लपलेला आहे. आपल्याकडे उलट होतं. आपल्याकडं काय होतंय, शेतकरी सेवा केंद्रावाला लिहून देतोय, तेवढ्या गोण्या वाटल्या, शेतकऱ्याला वाटतं आता माझा ऊस ओके, एवढं आठवड्याला फिक्स, 15 दिवसाला मी पाणी सोडलं, माझं गणित बाहेर. बिलकुल नाही. 20% वेळ तुम्ही या गोष्टीवर केला पाहिजे आणि 80% वेळ ही माझी माती कशी चांगली राहील, माझी सॉइल किती चांगली राहील याच्यावर तुम्हाला दिला पाहिजे. का दिला पाहिजे हे मी पुढे एक्सप्लेन करतो. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा येतो, सगळ्यात चांगला मुद्दा, त्याच्यावर सगळ्यात जास्त डिपेंड येतो, म्हणजे मातीची उगवण क्षमता वाढवणे. मित्रांनो, जसं मी पहिल्यांदा सांगितलं, ऊस पीक हे असं पीक आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रिशन, मातीमधले सगळ्यात जास्त अन्नद्रव्य अब्सॉर्ब करण्याची क्षमता, शोषून घेण्याची क्षमता ही ऊस पिकामध्ये जास्त असते. त्यामुळे सतत एका रानात जर तुम्ही ऊस घेतला तर काही काळानंतर ते रान कुठलंही पीक घेण्यास योग्य राहत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. ऊस जर घेतलं तर आपलं रोटेशन त्यामध्ये आलं पाहिजे, रोटेशन आपण केलं पाहिजे. जर सतत एका रानात तुम्ही नुसता ऊस घेतला, त्या मातीमधले सगळे अन्नद्रव्य एका काळानंतर संपून जातात आणि त्या मातीमध्ये तुम्ही कुठलंही पीक घेऊ शकत नाही. का तर ऊसामध्ये ही नॅचरल त्याची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त न्यूट्रिशन अब्सॉर्ब करण्याची. त्यामुळे हे जर न्यूट्रिशन आपल्याला प्रॉपर ठेवायचं असेल, कंटिन्युअस ठेवायचं असेल आणि लॉंग टर्म साठी म्हणजे जास्त काळापर्यंत ठेवायचं असेल तर मातीवर तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे. मातीवर काम काय करायचं, तर सगळ्यात पहिले तुमच्या मातीचं व्यवस्थापन, तुमची नांगरणी असेल, तुमच्या काकड्यापाळ्या असतात, त्या व्यवस्थित आखून घेतल्या पाहिजे. त्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, ऑर्गॅनिक फर्टिलायझर तुम्हाला माहिती, सगळे सांगतात, आम्ही पण सांगतो, बरोबर ना. पण मित्रांनो, ही आता काळाची गरज झालेली आहे. आजकाल शेतकऱ्यांना सांगावं लागत नाही, शेणखत घाल, गांडूळ खत घाल, लेंडी खत घाल. शेतकरी त्या प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी फॉलो करतात. पण त्याच्या मागचं शास्त्र पण आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला गांडूळ खत का घालायचंय, आपल्याला शेणखत का घालायचंय. पुढच्या स्लाइड मध्ये मी ते एक्सप्लेन करणारच आहे. दुसरी म्हणजे काय, आपली नांगरणी आणि आपली जी काय हॅरोईंग आहे ती प्रॉपर झाली पाहिजे. उन्हाळ्यात आपली नांगरणी हॅरोईंग प्रॉपर झाली तर हुमणीचा प्रादुर्भाव तिथंच तुमचा कमी होतो. उन्हाळ्यात आपल्या ठिकाणी रान मोकळं सोडत नाही, काही भागात रान मोकळे सोडण्याची पद्धत नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही एप्रिल मे मध्ये चांगली नांगरणी करून, चांगली काकड्यापाळ्या घालून जर तुम्ही जास्त रान तापवलं तर होणारा जो हुमणीचा अटॅक आहे तो तुमचा तिथंच कमी भरतो. का तर हुमणी कुठे असते, मातीमध्ये. तर मातीमध्येच तुम्ही त्यांचे जे काही प्लॉट्स असतील, मातीमध्ये जे घातलेले अंडे असतील वगैरे वगैरे, पतंग वगैरे असतील, ते सगळे तुम्ही मातीमध्ये डिस्ट्रॉय करताय. मातीमध्ये लपलेली जी काही फंगस असेल, बुरशी असेल, ती त्याच ठिकाणी तिचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळं एप्रिल मे महिन्यामध्ये तुमची जमीन तापवणं ही तेवढंच महत्वाचं आहे. तर एखाद्या प्लॉटमध्ये तुम्हाला सारखं जाणवते की माझ्या प्लॉटमध्ये हुमणीचा अटॅक हा वर्षानुवर्ष वाढतच चाललाय, किंवा सॉइल बॉर्न फंगस म्हणजे त्याला आपण जमिनीतली जी बुरशी होतं तिचा अटॅक वाढत चाललाय, तर तुम्हाला काही नाही करायचं. 2 सीझन तुम्हाला काय करायचंय, एप्रिल मे महिन्यात तुम्हाला जमीन जास्तीत जास्त तापवायची. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये काय, 8 ते 9 इंच तुमची जमीन मोकळी पाहिजे. मी सांगितलं आपल्याला जमिनीवर जर व्यवस्थित काम केलं तर आपण हे करू. 8 ते 9 इंच खोलीपर्यंत माझा जी काही जमीन आहे, माझं जे काही रान आहे ते भुसभुशीत असलं पाहिजे, एकदम हलकं राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे, तो व्हाईट रूट. मी सगळ्यात माहिती, न्यूट्रिशन अब्सॉर्ब कोण करतं, तर पांढरी मुळी करते. तर पांढरी मुळी पेनिट्रेट होण्यासाठी तुमची जमीन 8 ते 9 इंचापर्यंत ढिली असणं गरजेचं आहे, भुसभुशीत असणं गरजेचं आहे. आपल्याकडे होतं काय, आपल्याकडं आपली रान कडक झाल्यामुळे काय होतं, पांढरी मुळी जास्त खोलवर जात नाही. मग तो जो काय ऊस आहे, त्या ऊसाची एनर्जी ती मुळी खोलवर जाण्यासाठी वेस्ट होती. मित्रांनो, ऍक्च्युली त्या मुळीचं काम काय आहे, न्यूट्रिशन शोषून घेणं. पण आपलं रान कडक असल्यामुळं त्या जे काही मुळीची एनर्जी कुठे जातं, पेनिट्रेट होण्यामध्ये. पेनिट्रेट म्हणजे मातीवर खोलमध्ये जाण्यासाठी त्याची एनर्जी वेस्ट होती. पण आपण जर त्याची जी काय 8 ते 9 इंचाची जी काय डेप्थ आहे, खोली जर ढिली झाली ठेवली तर त्याचं मुळी जी काय त्याचं काम व्यवस्थित करणार आहे. त्यामुळे आपल्याला 8 ते 9 इंचापर्यंत आपली जमीन ही ढिली झाली ठेवायचीच आहे, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. जर रान कडक असेल, तुमच्या मुळीचा जो काही एनर्जी असेल, तुमच्या मुळीची जी काही ऊर्जा असेल ती खोलवर जाण्यामध्ये व्यर्थ होती. आपल्याला ती एनर्जी कुठे घालवायची, न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्यामध्ये घालवायची. तर तुमचं जे काय रान आहे ते 8 ते 9 इंचापर्यंत हे भुसभुशीत असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले उन्हाळ्यात जमीन तापवायची आणि 2 नांगरण्या तर व्हायलाच पाहिजे, कमीत कमी 2 नांगरण्या तुमच्या व्हायलाच पाहिजे ऊस लागवड करण्यापूर्वी. तिसरी महत्वाची गोष्ट, पुढच्या स्लाइड मध्ये जेव्हा जाऊ आपण, तर त्यामध्ये आपल्याला सगळे सांगतात की शेणखत घाला, अमुक घाला, तमुक घाला,
वेगवेगळ्या गोण्या पण आता मार्केटमध्ये मिळत आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझर. येस, तुम्ही वापरल्या पाहिजे का? 100% वापरल्या पाहिजे. ते पण ते वापरून त्याचा फायदा आपल्या जमिनीला कसा करायचा हे मी तुम्हाला आता सांगतो. तर आपल्या जमिनीमध्ये हे जे काय आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी जे काही शेणखत घालतो, जे काही कंपोस्ट घालतो, त्याचा नेमका फायदा काय होतो? तर सगळ्यात पहिले तुमची जमीन भुसभुशीत होण्यात मदत होते. दुसरं, तुमच्या जमिनीमध्ये जे काही मातीचे कण आहेत त्याचा आकार असेल तो बारीक राहतो. त्यामुळे तुमच्या मातीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर त्या ठिकाणी सुधारतं. तुमच्या मातीमध्ये जे ह्युमसचं प्रमाण आहे ते ह्युमसचं प्रमाण सुधारतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवण्याचं कार्य तुमचं शेणखत असेल, तुमचं वर्मी कंपोस्ट त्या ठिकाणी करत असतं. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कंपोनंट, सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे आपला सेंद्रिय कर्ब. मित्रांनो, एकरी 100% गणित हे सेंद्रिय कर्बावरच अवलंबून आहे. काय करायचं 100% वाढवण्यासाठी? तर तुम्हाला तुमचा सेंद्रिय कर्ब वाढवायचा. का वाढवायचा आहे? सेंद्रिय कर्ब तुमचा वाढवायचा. जेवढा जास्त तुमचा सेंद्रिय कर्ब तेवढं जास्त तुमचं ऊसाचं टन हे तुम्ही ऍव्हरेज प्रपोर्शन आहे. जेवढा जास्त माझ्या मातीचा सेंद्रिय कर्ब तेवढं जास्त माझं ऊसाचं उत्पादन, हे डायरेक्टली प्रपोर्शनेट त्या ठिकाणी आहे. सेंद्रिय कर्ब का महत्वाचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला मी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून किंवा एका प्रश्नाच्या माध्यमातून विचारतो. मित्रांनो, आपण जेव्हा बघतो आपल्याकडे पाऊस होतो, पाऊस झाल्यानंतर आपल्याकडे सगळीकडे हिरवगार वातावरण असते, बरोबर आहे की नाही? डोंगरावर बघितलं तर हिरवं, माळरानावर बघितलं तर हिरवं, शेताच्या बांधावर बघितलं तर हिरवं, जंगलात बघितलं तरी हिरवं. पण जेव्हा आपण आपल्या पिकावर येतो तर आपला ऊस असतो पिवळा. असं का? पाऊस पडला, सगळीकडे हिरवगार, पण आपलं रान पडतंय पिवळं. असं का बरं? तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे तुमचा जमिनीत असलेला बॅक्टेरिया. तुमच्या जमिनीत जो काय बॅक्टेरिया असतो तो बॅक्टेरिया पाऊस पडल्यानंतर ऍक्टिव्ह होतो. पण मित्रांनो, केमिकलचा वापर करून म्हणजे जास्तीत जास्त केमिकल फर्टिलायझरचा वापर करून काय केलं आपण आपला जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया आपल्या पिकामधून, आपल्या रानामधून घालून टाकला. त्यामुळे आपलं रान राहतंय पिवळं. पण आपण जेव्हा माळरान बघतो, डोंगर बघतो हिरवागार, जंगल बघतो हिरवागार, इव्हन आपल्या शेताचा जो काही बांध आहे तो सुद्धा आपला हिरवागार राहतो. का? शेताच्या बांधावर तुम्ही खतं घातलंय का? नाही, शेताच्या बांधावर तुम्ही कधीच खतं घातलेलं नाही. त्यामुळे तिथं तुमचा बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. पण मेन आपलं रान आहे तिथं आपण काय केलंय, सारखं खतं घालून आपल्या रानामधून आपला जो काही बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया पिकामध्ये नत्र स्थिरीकरणाचं काम करत होता, तो बॅक्टेरिया आपण घालून टाकलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, बॅक्टेरिया तर गेला पण तो बॅक्टेरिया जिवंत राहण्यासाठी लागतो सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्बाचा सगळ्यात जास्त फायदा म्हणजे काय? तुमच्या बॅक्टेरियासाठी लागणारं खाद्य. सेंद्रिय कर्ब कशासाठी लागतं? तर तुमच्या बॅक्टेरियाला जिवंत ठेवण्यासाठी, तुमच्या बॅक्टेरियाला वाढवण्यासाठी, तुमच्या बॅक्टेरियाची संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. पण आपल्या जमिनीत एक तर सेंद्रिय कर्ब नसतो, बॅक्टेरिया नसतो. त्यामुळे जी काही नॅचरल प्रोसेस आहे ती आपल्या जमिनीत होत नाही. नुसतं आपण जेव्हा बघतो बॅक्टेरिया आहे पण त्या बॅक्टेरियाला खायला आपण जर सेंद्रिय कर्ब दिला नाही, म्हणजेच आपलं जे काही शेणखत असेल, कंपोस्ट असेल तेच दिलं नाही, तर त्या बॅक्टेरियाची वाढ होईल का? तर त्या बॅक्टेरियाची संख्या वाढेल का? तर बिलकुल नाही. तुमचे जे काही बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया कंटिन्यू रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे तुमच्या रानामधून संपलेले आहेत. ते रानामध्ये जर बॅक्टेरिया वाढवायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिले सेंद्रिय कर्ब वाढवावा लागेल आणि हळूहळू बॅक्टेरियाजन्य प्रोडक्टचा वापर किंवा बॅक्टेरिया माझ्या जमिनीत कसे वाढतील याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तर सगळ्यात जास्त सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक वापरणं गरजेचंच आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही 100% ऑर्गॅनिक करा, पण तुम्ही तुमच्या शेतामध्ये काही प्रमाणात तरी शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत असेल किंवा हिरवळीचं खत ज्याला आपण म्हणतो ते तुमच्या रानामध्ये असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तर त्यांनी सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया ऍक्टिव्ह राहतात, जे की आज रानावर प्रेझेंट आहे, तुमच्या जंगलात प्रेझेंट आहे, शेताच्या बांधावर प्रेझेंट आहे, पण तुमच्या रानामध्ये प्रेझेंट नाही. त्या बॅक्टेरियाचं खाद्य काय? तर तुमचा सेंद्रिय कर्ब. त्यामुळे जेवढा जास्त सेंद्रिय कर्ब तेवढे जास्त बॅक्टेरिया आणि तेवढे जास्त माझं उत्पादन या ठिकाणी